सर्वांना रामकृष्ण हरी मंडळी. तर आज होता आमच्या घरी नाश्त्याचा कार्यक्रम आणि सकाळ सकाळी देवपूजण्यापासून सुरुवात केली होती. इकडं माझी देवपूजा झालेली आहे. मस्त अशी रांगोळ काढली आणि फुलं वगैरे ठेवली. तर चला मग पोहे बनवूया आपण. नाश्ता आहे आज शिवरात्रीनिमित्त नाश्ता आहे. सर्व भजनी मंडळांना नाश्ता बनवून देत आहोत. इथं पोहे घातलेले आहेत भिजू आणि कांदा चिरलेला आहे, मिरची चिरली बघू शकता आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. बघू शकता. कढीपत्ता घेतलाय. सगळं सराजम तयार करून ठेवलेलं आहे इथं आणि पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. बघू शकता कोथिंबीर वगैरे खूप सारी घेतली. कढीपत्ता घेतलेला आहे. कांदा पण खूप सारा चिरलेला आहे कारण पोहे भरपूर बनवायचे होते भजनी मंडळांसाठी. तर इथं हलवून घेऊ, सगळे मोकळे वगैरे पोहे करू. बघूया चला. तर मग तुम्हाला मी पोहे बनवल्यावर दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ. इथं सगळं सामान घेतलेलं आहे बघू शकता. कोणाकोणाला पोहे आवडतात नाश्त्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा. कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा चिरून, टमाटे वगैरे सगळं घेतलेलं आहे. इथं सराजम करून घेतलेलं आहे सगळं. हळद, मीठ, शेंगदाणे सगळं घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडं मी कपडे धुवून पण घेतले. सगळे कपडे झाले होते कपडे धुवायचे आणि इकडं पोहे पण बनवून झाले होते बघू शकता. डब्यामध्ये पोहे घालून ठेवलेले आहेत आणि 2 मुलीला आता 2 डबे उचलायला लावणार आहोत बघू शकता. दोघींनी एक एक डबा घेतलेला आहे पोह्याचा आणि जाणार आहेत आता. आणि गिलास, पत्तरवाळा सगळं घेतलेलं आहे आणि आता काम उरकून घेऊया सगळं. तर इथं सगळी टोपली वगैरे भरली होती. ती टोपली घासून घेतली. 4-5 होती ती आणि पातेली पण घासून घेतलेली आहेत बघू शकता. सगळा पसारा आवरायचा म्हणलं की खूप, कोणचा कार्यक्रम असला म्हटलं की खूपच राडा पण होतो. आणि किचन ओटा आवरून घेणार आहे आता मी. बघू शकता किचन ओट्यावर किती राडा पडलेला आहे. सगळी भांडे वगैरे घासून घेतली आणि आता इथं सगळी भांडे झालेली आहेत घासायची आणि किचन ओटा पण आवरून घेतलेला आहे सगळा बघू शकता. स्वच्छ असा किचन ओटा घासलेला आहे. भांडे टोपलं भरून खूप सारे भांडे होते. खूप भांडे पण घासून घेतले सगळे आणि किचन ओटा धुवून घेतला पूर्णपणे स्वच्छ पाण्याने. किचन ओटा धुतल्यानंतर डबे वगैरे उन्हाला घातले निहून वाळू. बाहेर डबे घातलेत उन्हाला वाळू. आणि आज कोंबड्याला सुट्टी दिली होती सोडायला. कोंबड्याचं खाद्य इथं ठेवलेलं आहे बघू शकता. आणि लावण्या एका कोपऱ्याला बसून पोहे खात आहे. आताच राडा आवरला होता म्हणलं एका कडेला बसून खा. आणि चला या सर्वजण नाश्ता करायला. कोणाकोणाला पोहे आवडतेत. मस्त असे झाले होते पोहे. सगळं दिले होते पोहे बांधून इशीमध्ये
आणि आता दुसऱ्या स्वयंपाकाला तयारी करूया चला. मी थोडे पोहे खाल्ले आणि स्वयंपाकाला लागले. तर इथं गरगाट्याची भाजी बनवलेली आहे सगळं सामान टाकून, आणि चपात्या बनवलेल्या आहेत, भात वगैरे बनवलेला आहे. कुकरमध्ये भाताला टाकणार आहे आता. तर चपात्या बनवून झाल्यानंतर मी भाताला कुकर ठेवलेला आहे. पाणी उकळत आहे. आता तांदूळ धुवून टाकूया आपण. आणि इथं तांदूळ टाकून घेतलेले आहेत. तांदूळ टाकल्यानंतर हलवून घेतलेलं आहे बघू शकता. आणि मीठ पण टाकायचं आहे ह्याच्यात. जिरीचा तडका दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय सर्वांना, बाय.